सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बुधवारी पत्रकार परिषद घेणार आहेत। सकाळी 11 वाजता त्यांची ही पत्रकार परिषद असेल। खरात आणि इतर राजकीय नेत्यांसंदर्भात ही पत्रकार परिषद त्या घेणार असल्याचं समजतंय। या पत्रकार परिषदेत त्या पुराव्यासहित काही खुलासे देखील करणार आहेत। काय नेमके हे खुलासे असणार आहेत ते बुधवारी आता आपल्याला कळू शकणार आहे। काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुराव्यांसहित खुलासे करणार असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे। उदंचन जलविद्युत प्रकल्पात महाराष्ट्र आता अव्वल होणार आहे, कारण जलसंपदा विभाग आणि नोव्हेरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडनं सामंजस्य करार केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झालाय। उदंचन जलऊर्जा क्षेत्रातील 1200 मेगावॅट वीज निर्मितीसाठी हा करार झाल्याचं समजतंय। यावेळेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती। या उदंचन जलविद्युत प्रकल्पातून 1 लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत। उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील हा 56वा सामंजस्य करार आहे आणि या प्रकल्पासाठी सुमारे 5760 कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि 1500 रोजगार निर्मिती होणार आहे। नोव्हेरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं रायगड इथं हा प्रकल्प उभारला जाणार आहे। अशोक खरातच्या निकटवर्तीयांची आता चौकशी सुरू आहे आणि त्यात नाशिकच्या ओझरमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं होतं। जमीन व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक दाखल झालं होतं आणि बांधकाम व्यावसायिकांची चौकशी सुरू करण्यात आलेली होती। भोंदू अशोक खरातची गाडी जप्त करण्यात आलेली आहे। तृप्ताबाला बंगल्यातील आलिशान कार जी अशोक खरातची आहे ती आता जप्त करण्यात आलेली आहे आणि या गाडीसह अन्य मालमत्ता सुद्धा ईडीकडून जप्त केल्या जाण्याची शक्यता आहे। शिर्डी जवळच्या राहता इथं समता पतसंस्थेमध्ये ईडीनं छापेमारी केलेली आहे। भोंदू अशोक खरातची 100हून अधिक खाती या समता पतसंस्थेत आहेत। 60 कोटींहून अधिकचे गैरव्यवहार या पतसंस्थेतनं झाल्याचा दावा होतोय। 100 खाती वेगवेगळ्या खातेदारांच्या नावे आहेत, त्याचा नॉमिनी मात्र अशोक खरात आहे आणि ईडीचं पथक राहतातल्या समता पतसंस्थेमध्ये आज सकाळीच दाखल झालेलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।